नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। आज आहे दिनांक 24 जुलै 2024, तर दिनांक 22 जुलै 2024 रोजी YCMU.digitaluniversity.ac या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत सूचनापत्र क्रमांक 14 पब्लिश करण्यात आलेला आहे। पब्लिक नोटीस इथं देण्यात आलेली आहे, ती काय पाहूया। प्रमाणपत्र पदवी, पदविका व पदव्युत्तर कृषी शिक्षण क्रम वगळून शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन करिता अर्ज भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना। ठीक आहे, ह्याच्याविषयीचं संदर्भ 9/7/2024 नुसारचे सूचनापत्र क्रमांक 13 त्या आपल्या चॅनलवर आपण ती सूचनापत्र टाकलेलं होतं, त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता। पुढे उपरोक्त संदर्भीय सूचनापत्राद्वारे विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पदवी, पदविका व पदव्युत्तर कृषी शिक्षण क्रम वगळून शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 21 जुलै 2024 पर्यंत व रिव्हॅल्युएशन करता अंतिम मुदत 22 जुलै 2024 पर्यंत होती। तारीख संपली, 22 जुलै संपून गेली। सदर बाबत संदर्भीय सूचनापत्रकात नमूद केलेल्या सूचनाच्या अधीन राहून स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन बाबतीत खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजेच स्कॅन कॉपी करता ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख होती 21 जुलै 2024, ती पण संपली। रिव्हॅल्युएशन करिता शेवटची तारीख होती 22 जुलै 2024, ती पण संपली। हे दोन्ही तारखा संपल्या असल्यामुळे त्यांना एक्सटेन्शन देण्यात येत आहे, त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती मुदतवाढ खालीलप्रमाणे आहे। अनुक्रमांक तपशील प्रतिविषय अभ्यासक्रम शुल्क रक्कम रुपये ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढीचा दिनांक। अनुक्रमांक 1 स्कॅन कॉपी फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक किमान 1 कमाल 3 विषय। ठीक आहे, म्हणजे कमीत कमी तुम्ही एका पेपरची, एक पेपर म्हणतो आपण किंवा तुम्ही त्याला विषय म्हणू शकता, विषय म्हणा किंवा पेपर म्हणा। ठीक आहे, तर कमीत कमी एका विषयाकरता तुम्ही स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी करता अर्ज करू शकता। ठीक आहे, मग जर एखाद्याला वाटलं की माझे जास्त पेपरचे मला फोटोकॉपी पाहिजे, स्कॅन कॉपी पाहिजे, तर जास्तीत जास्त 3 विषयाचीच तुम्हाला स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी करता ऑनलाईन अर्ज करता येतं। 3 विषयापेक्षा जास्त करता तुम्ही स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी करता अर्ज करू शकत नाही। ठीक आहे, कमीत कमी एक, जास्तीत जास्त 3 विषयाकरता फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी करता ऑनलाईन अर्ज करू शकता। मग प्रतिविषय म्हणजे एका विषयाला 200 रुपये शुल्क असेल। मग कमीत कमी एक विषय म्हणल्यावर असेल एखाद्याचा तर 200 रुपये लागतील आणि एखाद्याचे 3 पेपर फोटोकॉपी करता दिलेले असतील त्यांनी, तर त्याला 200 रुपये प्रति पेपर प्रमाणे 3 पेपरचे 600 रुपये लागतील। ठीक आहे, ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढीचा दिनांक। आता ह्याला तारीख, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे, तर आता मुदतवाढ दिल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख आहे 27 जुलै 2024। पुढे नंबर 2 पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक किमान 1 कमाल 3 विषय। ठीक आहे, आता रिव्हॅल्युएशनमध्ये तुमची पूर्ण आन्सर बुकच तपासली जाते, डबल तपासली जाते, त्याची काउंटिंग केली जाते, सगळं डबल तपासली जाते। ठीक आहे, मग पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक करता तुम्ही कमीत कमी एका विषयाला अर्ज करू शकता आणि जास्तीत जास्त 3 विषयाला अर्ज करू शकता। पुढे प्रथमतः अनुक्रमांकप्रमाणे स्कॅन कॉपी फोटोकॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक करायचे असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला जेवढ्या विषयाचे रिव्हॅल्युएशन करायचं आहे तेवढे सगळे विषयाची स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी मागवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल। ठीक आहे, म्हणजे स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी अगोदर अर्ज करावा लागेल त्याच्यासाठी, आणि स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा
रिव्हॅल्युएशन करता अर्ज करता येईल. ठीक आहे, डायरेक्ट रिव्हॅल्युएशन करता अर्ज करता येत नाही. अगोदर स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी करिता अर्ज करायचा, मग स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी तुमच्या ईमेल आय डीवर विद्यापीठ पाठवते, ती बघायची स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी, आणि बघून काही शंका वाटली तर मग पुन्हा रिव्हॅल्युएशन करिता अर्ज करायचा नव्यानं, आणि रिव्हॅल्युएशनचे अलग पैसे भरावे लागतील. ठीक आहे, तर रिव्हॅल्युएशन एका पेपरला 500 रुपये राहील, आणि कमीत कमी एका पेपरचं रिव्हॅल्युएशन करता येईल, जास्तीत जास्त 3 पेपरचं रिव्हॅल्युएशन करता येईल. ठीक आहे, 500 रुपये प्रतिविषयीप्रमाणे शुल्क असेल रिव्हॅल्युएशनचं. रिव्हॅल्युएशन करण्याकरता ऑनलाईन अर्ज करण्याकरता मुदतवाढ दिल्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 1 ऑगस्ट 2024. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर 1 ऑगस्ट 2024च्या अगोदर तुम्हाला रिव्हॅल्युएशन करता ऑनलाईन अर्ज करता येते. खाली दिलेला आहे स्कॅन कॉपी, फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक अर्जाकरता लिंक portal.ycmo.org.in ycmrcrv/content/student.rv.aspx ही लिंक दिलेली आहे. ही तुम्ही लिंक कॉपी करू शकता, तसेच ही लिंक तुम्ही ब्राउझरवर टाईप करून डायरेक्ट रिव्हॅल्युएशनच्या पेजवर जाऊन पोहोचता. तेथे पोहोचल्यानंतर तुम्ही स्कॅन कॉपी पाहिजे असेल तर ती करू शकता, रिव्हॅल्युएशन पाहिजे असेल तर रिव्हॅल्युएशन करू शकता. ठीक आहे, फक्त आणि फक्त ऑनलाईन अर्ज करायचे, ऑफलाईन करायचं नाही. ऑफलाईन केलं तर ती गृहीत धरलं जाणार नाही. आता पुढे आहे बघा, यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच पुनर्मूल्यांकनाचे अर्ज ऑफलाईन पोस्टाने पाठवणे त्याची नोंद घ्यावी. इथं आताच पॉईंट सांगितलेला आहे की आता ही 1 ऑगस्ट वरच्या करता स्कॅन कॉपी करता 27 जुलै शेवटची तारीख असेल, आणि पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन करता 1 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख असेल. ह्या 2 तारखे व्यतिरिक्त आता पुन्हा एक्सटेन्शन मुदतवाढ दिली जाणार नाही कसल्याही परिस्थितीत. ज्याला करायची त्याने आताच करून घ्या. आणि पुनर्मूल्यांकनाचे जे अर्ज आहेत ते ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवायचं नाही. पाठवलं तर ती तुम्हाला कचऱ्यात टाकून देतील ती ॲप्लिकेशन. ठीक आहे, त्याला कोणी विचारणार नाही. ऑनलाईन करा म्हणले तर ऑनलाईनची लिंक दिली ना, ही लिंक कॉपी करायची किंवा ब्राउझरवर टाकून डायरेक्ट ऑनलाईन जायची, ऑनलाईनच पेमेंट करायचं. आणि विद्यापीठाने काय केलं, ऑनलाईनच पेमेंट ठेवली आहे म्हणून तिथल्या तिथेच ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं. ऑनलाईन ॲप्लिकेशन सेंड होऊन जाते, तुमच्याकडे एक कॉपी जपून ठेवायची. पोस्टानं पाठवायचं नाही, ऑफलाईन स्टडी सेंटरला बी द्यायचं नाही, पोस्टाने पाठवायचं नाही. ऑनलाईन आपोआपच तुम्हाला ईमेल आय डीवर आणि तुमच्या मोबाईल नंबरवर कळण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करताना तुमचा ईमेल आय डी स्वतःचा द्यायचा आहे, आणि ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दोन्हीही स्वतःचाच द्यायचा आहे, दुसरं कुणाचं द्यायचं नाही. कारण विद्यापीठ तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरच तुम्हाला संपर्क साधणार आहे, तुम्हाला मेल करणार आहे, ईमेल करणार आहे किंवा SMS पाठवणार आहे. ठीक आहे, तर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपला स्वतःचा द्यायचा आहे, आणि ते चालू नंबर द्यायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला संपर्क साधणार आहेत युनिव्हर्सिटीवाले. ठीक आहे, झालं एवढंच आहे मित्रांनो. ह्याची तारीख वाढली होती म्हणून तुम्हाला सूचना दिल्या आहेत. आणि काही लोकांना शंका आलेली आहे, काही लोकांचे रिझल्ट उशिरा लागले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा विद्यापीठाने ह्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे ना, त्यांचं नुकसान कशाला हो. काही लोकांचे रिझल्ट खूप पूर्वी लागलेत, काहीचे आता काही दिवसापूर्वी लागलेत. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईक ज्यांना माहिती नाही अशा लोकांना व्हॉट्सअपवर शेअर करा. इतर कोणतेही सोशल मीडिया हँडल्स जे आहेत त्याच्यावर तुम्ही त्यांना सेंड करून त्यांची मदत करू शकता. ठीक आहे मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.